ठरलं तर मग या मालिकेच्या 30 नोव्हेंबरच्या भागामध्ये अर्जुन सांगत असतो, बोला ना मिसेस सायली, काय आहे सरप्राईज? बोला की. सायली म्हणते, सर आधीच सांगितलं तर सरप्राईज काय, तुम्ही आत तरी या. आता अर्जुन खूप उत्सुक असतो आणि तो म्हणतो, हे काय अंधारात कसलं सरप्राईज? सायली म्हणते, सर 1 मिनिट तुम्ही थांबा बरं इथे. पण अर्जुनला इतकी घाई असते की तो धडपडतो, खुर्चीच्या इकडे त्याला लागतं. सायली म्हणते, सर 1 मिनिट थांबा. असं म्हणत सायली आता एक एक करत सगळ्या कॅन्डल लावून पूर्ण आता रूम दिव्यांनी उजळून टाकते. अर्जुन हे सगळं पाहत असतो. सायलीचं हे सगळं बघून अर्जुनला खूप आनंद होतो. खास आपल्यासाठी सायलीने हे सगळं केलंय. अर्जुनला आता हे सगळं व्हिडिओ शूट करण्याचा मोह आवरत नाही. सायली एक एक कॅन्डल लावत असते आणि अर्जुन तिचं शूटिंग करत असतो. फायनली पूर्ण घरामध्ये कॅन्डल लावून होतात आणि सायली म्हणते, सर आज तुमच्या आवडीचं सगळं जेवण केलं आहे आणि तुम्हाला हे आवडलं का सगळं? अर्जुन म्हणतो, ब्युटिफुल, मला हे खूप आवडलेलं आहे. म्हणजे तुमचं सरप्राईज खूप छान आहे. पण अचानक हे सरप्राईज वगैरे एवढं काही? यावरती सायली सांगते, सर तुम्ही ना दिवाळीमध्ये माझ्यासाठी इतकं काही केलं आणि या सगळ्याची मला परतफेड करायची होती. म्हणजे तुमच्या उपकारांची परतफेड तर मी करू शकत नाही आहे, पण मी ना एक माझ्याकडून तुम्हाला थँक्यू म्हणण्यासाठी हे सगळं केलेलं आहे. अर्जुनला हे सगळं आवडत असतं, पण 10 वेळा सायली सारखं तुमचे उपकार आहेत, मी तुम्हाला थँक्यू म्हणण्यासाठी हे सगळं केलं आहे, हे बोलते ते त्याला आवडत नसतं. सायली सांगत असते, सर जेवण कसं झालं आहे? अर्जुन म्हणतो, एकदम उत्तम. त्यावेळेला सायली म्हणते, अजून काही हवं असेल तर सांगा, मी पटकन खाली जाऊन बनवते, कारण तुमच्या ह्या सगळ्या थँक्यू म्हणण्यामध्ये काही कमी पडायला नको आहे. मला ना तुमचे इतके उपकार आहेत ना की त्याचं ओझंच वाटते. आता सारखं उपकार उपकार म्हटल्यावरती अर्जुन सायलीचं तोंड बंद करतो आणि म्हणतो, काय चाललंय हे सगळं? म्हणजे मी काही तुमच्यासाठी हे उपकार म्हणून नाही केलेलं आहे. मधुभाऊंना इथे आणून मी तुमच्यावरती उपकार नाही केलेले आहेत. मी हे सगळं केलंय कारण माझं तुमच्यावर, असं म्हणत आता इकडे अर्जुन शांत होतो आणि पुढे काही बोलणं टाळतो. तोपर्यंत चैतन्य आपल्या रूममध्ये असताना साक्षी येते. साक्षीला चैतन्य म्हणतो, अरे बापरे, किती दिवसांनी साक्षी मॅडम. साक्षी म्हणते, आज न मला मनात आलं की काहीतरी रोमॅन्टिक करूया. चल आज आपण कॅन्डल लाईट डिनर करूया का? आणि कॅन्डल लाईट डिनरचं नाव काढल्यावरती चैतन्याला आठवतं, अरे देवा, आज तर सायली अर्जुन यांचं कॅन्डल लाईट डिनर होतं. यावरती साक्षी म्हणत असते, आज आपण एकदम रोमॅन्टिक कॅन्डल लाईट डिनर करूया. चैतन्य म्हणतो, अरे बापरे, आज तर रोमॅन्टिकपणा इतका वाढलाय ना. साक्षी मुद्दाम चैतन्यसोबत जवळीक करण्याचा प्रयत्न करत असते. तोपर्यंत इकडचं सगळं खालचं आटपून कल्पना झोपायला चाललेली असते आणि ती विमलला म्हणते, काय गं विमल, काय म्हटली गं सायली सरप्राईजबद्दल? काय आहे सरप्राईज? यावरती विमल सांगते, ते कॅन्डल लाईट डिनर असतं, ते मेणबत्त्यांच्यात जेवतात तसं सरप्राईज आहे. कल्पना खूप खुश होते. सायली अर्जुनच्या नात्यामध्ये गोडवा टिकून आहे याचा कल्पनाला खूप आनंद होत असतो. अर्जुन म्हणत असतो, नाही म्हणजे मी तुमच्यावर, असं म्हणत तो आता आपल्या तोंडात आलेलं वाक्य तोंडातच ठेवत म्हणतो, म्हणजे तुमच्याकडून मी कोणतीही अपेक्षा न ठेवता हे सगळं केलं होतं. म्हणजे मधुभाऊंना आणण्यामध्ये माझी काही अपेक्षा नव्हती. तुम्ही माझ्यासाठी इतकं काही करावं असं काही मला वाटलं नव्हतं. सायली म्हणते, सर मला माहिती आहे ना तुम्ही कोणाकडून ही अपेक्षा ठेवणार नाही, पण मला जे वाटलं ना तुम्ही माझ्यासाठी जे केलं त्यासाठी मी तुम्हाला काहीतरी करावं. असं म्हणत असताना अर्जुन म्हणतो, 1 मिनिट, तुम्हाला कसला आवाज ऐकू येतोय का? काव काव, माझ्या पोटात कावळे ओरडतायत. सायली म्हणते, सर तुम्ही जेवायला घ्या. मग दोघंजण छानपैकी जेवण जेवत असतानाच अचानक खाली कसला तरी आवाज ऐकू येतो. खाली आवाज कसला येतोय म्हणून दोघंजण वरतून पाहायला जातात तर अश्विन घरी आलेला असतो आणि नुसताच घरी आलेला नसतो, तर तो बेशुद्ध म्हणजे एकदम झिंगलेल्या अवस्थेमध्ये असतो, दारू प्यायलेला असतो आणि दारातच तो खाली पडतो. अर्जुनला कळत नाही ही अवस्था कशी झाली, म्हणजे अश्विन कधीही दारू पित नाही हे त्याला माहिती असतं. मग दोघंजण खाली येतात आणि अश्विन काय झालं हे सगळं, असं म्हणत अर्जुन अश्विनला उठवतो. अर्जुनने अश्विनला उठवल्यावरती अश्विनची अवस्था मात्र एकदम बिकट असते. अर्जुन ओरडतो आणि म्हणतो, काय तू दारू पिऊन आलास? अरे तुला लाज नाही वाटत? आपल्या घरात इतकी मोठी माणसं आहेत आणि तुझं काय चाललंय? तू दारू पिऊन आलास? अश्विन म्हणतो, तुला काय करायचं आहे? मी काही करीन, माझं लाईफ आहे, मी काही करीन. असं म्हणत अश्विन अर्जुनला कधी नाही तो उलट बोलतो. अर्जुन म्हणतो, अश्विन काय झालंय तुला? यावरती अस्मिता म्हणते, अश्विन अरे हे काय आहे सगळी अवस्था? आपल्या घरात दारूच्या थेंबाला कोणी स्पर्श करत नाही, तू हे काय करून आलास? यावरती पूर्णाजी म्हणते, अश्विन
अरे काय आहे हे, सुभेदारांच्या घराण्याला तू काळीमा फासलेला आहेस अश्विन. त्यावरती प्रताप म्हणतो, तुला काहीतरी विचारतोय ना मी, बोल बोल, काय केलंस तू हे सगळं, असं म्हणत तो त्याच्या थोबाडीत देतो. मग कल्पना येते आणि म्हणते, काय आहे अश्विन हे सगळं, म्हणजे सगळेजण तुला इतके प्रश्न विचारतायत आणि तुझी ही अशी अवस्था. प्रताप म्हणतो, कल्पना, हे असं पाहण्यापेक्षा मला तर इतकी लाज वाटते म्हणून सांगू. पूर्णाजी म्हणते, हेच दिवस पाहण्यासाठी देवाने मला जिवंत ठेवलं होतं, त्यापेक्षा मला उचललं असतं ना तर बरं झालं असतं. आता अश्विनला साधारण अंदाज येतो की आपण खूप मोठी चूक केली. तो आता सॉरी सॉरी असं म्हणायला लागतो. त्यावरती सायलीमध्ये डिफेंड करायला येते आणि म्हणते, एक सांगू का, माणूसच आहेत, चूक तर होणारच ना, म्हणजे चूक ही माणसाकडूनच होती ना, आपण त्यांना एक चान्स देऊया, आता सध्या त्यांना वेळ देऊया आणि त्यानंतर आपण त्यांना विचारू की काय झालंय नक्की ते. यावरती अस्मिता म्हणते, बघे हे तुझे संस्कार असतील, आमच्याकडे हे असे संस्कार नाही येतं, त्यामुळे तू मध्ये पडू नकोस आणि आम्हाला तुला काही सांगायचं पण नाही आहे. कल्पना म्हणते, हे बघ सायली, खरंच तू मध्ये पडू नको, अश्विनने जे केलंय ना ते अक्षम्य आहे. यावेळेला त्याची बाजू घेऊन तू त्याला वाचवू नकोस, कारण अश्विनला जाब विचारायलाच पाहिजे. सायली म्हणते, आपण नंतर बोलूया ना, आत्ता सध्या अश्विन भाऊ न वरती जाऊ दे ना. यावरती अस्मिता म्हणते, तू गप ग, तुला सांगितलं ना या सगळ्यामध्ये लुडबुड करू नकोस. कल्पना म्हणते, अश्विन बोल, काय ही सगळी तुझी अवस्था. पूर्णाजी म्हणते, खरंच हा दिवस ना देवाने मला दाखवायलाच नको होता, खरंच मला देवाने लवकरात लवकर उचलावं, मला आता जगण्याचीच इच्छा नाही, नातवंडाची ही अवस्था बघण्यापेक्षा मेलेली बरी. इकडे अश्विन हात जोडतो, मला माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, असं म्हणत तो आपल्या रूममध्ये जायला निघतो. पुन्हा एकदा खाली पडतो. सायली त्याला उचलते. अश्विन सगळ्यांना सॉरी सॉरी म्हणत रूममध्ये जातो. इकडे सगळ्या सुभेदारांची अवस्था बिकट असते. अर्जुन म्हणत असतो, पण अश्विन दारूच्या थेंबाला पण कधी स्पर्श करत नाही, आज असं काय झालंय, काय कारण आहे की त्यामुळे त्यांनी हे सगळं केलंय. प्रताप म्हणतो, कारण काही असू दे, पण ही परिस्थिती खूप बिकट आहे. पूर्णाजी म्हणते, नाही नाही, काहीतरी कारण असणार आहे, नाहीतर इतका डॉक्टर चांगला मुलगा, इतका संस्कारी मुलगा हे असं काही करेल मला वाटत नाहीये. सायलीला सुद्धा टेन्शन येतं, नक्कीच काहीतरी अश्विन भाऊजींच्या आयुष्यामध्ये गडबड चालू आहे आणि त्यामुळे ते असं वागतायत. अस्मिता म्हणते, नाही, काहीतरी कारण असेल, म्हणजे गेला असेल पार्टीला, मित्रांनी केला असेल आग्रह, आपण इतका का सगळ्याचा विचार करतोय. पण अस्मिताचं हे बोलणं कोणालाच आवडत नाही. कल्पना म्हणते, अस्मिता तू का अशी बाजू घेतलीस त्याची, काय संबंध आहे तुझा ही बाजू घेण्याची, ही काही बाजू घेण्यासारखी गोष्ट नाही आहे, तू नको त्या गोष्टीमध्ये त्याची बाजू घेऊ नकोस. विमल म्हणते, अश्विन दादांना झोपू दे, मला असं वाटतंय तुम्ही त्यांच्याशी सकाळी बोला की. असं म्हणत सगळेच जण आता अश्विनला झोपू दे, आपण सकाळी बोलू असा विचार करत असतात. पण सगळ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न असतो, अश्विन असं वागला का. अश्विन आपल्या रूममध्ये येतो. रूममध्ये आल्यावरती त्याला सगळ्या गोष्टी आठवतात. रियासोबत लग्न न होण्यासाठी कारणीभूत म्हणजे आता पूर्णाजी असते. तो सांगत असतो रियाला फोनवरती की माझ्या दादा आणि पूर्णाजी दोघं हट्टी आहेत, दादाचं लग्न झाल्याशिवाय पूर्णाजी माझ्या लग्नाचा विचार करणार नाही, तू थोडा वेळ दे मला. आणि हा वेळ मागण्यातच रिया आता अश्विनला सोडून गेलेली असते, दुसरं कोणासोबत तरी लग्न केलेलं असतं. हे सगळं अश्विनला आठवतं आणि त्याची जगण्याची इच्छा संपते. तो आता डॉक्टरच. त्याच्याकडे असलेल्या ड्रॉवरमधून तो गोळ्यांची एक डबी काढतो आणि खूप साऱ्या गोळ्या आपल्या हातात घेतो. सायली हे सगळं पाहत असते. सायली विचार करते, अश्विन भाऊजींनी नको ते पाऊल उचलायला नको. मग सायली हे पाहते, अश्विनने सगळ्या गोळ्या हातात घेतलेल्या असतात आणि एका क्षणाला तो सगळ्या गोळ्या खाऊन टाकणार. तितक्यात सायली तिथे पोचते आणि अश्विनचा हात वरचेवर धरते. अश्विन मात्र त्या सगळ्या गोळ्या खाण्यासाठी जाणार. सायली म्हणते, काय करताय तुम्ही अश्विन भाऊजी, पूर्णाजींचा विचार करा, बाबांचा, आईचा, तुमच्या भावाचा विचार करा, सगळ्यांसाठी तुम्ही किती महत्त्वाचे आहात हा विचार तुमच्या मनातून काढून टाका. अश्विन म्हणतो, नाही वहिनी, मला जगायचंच नाहीये, मला जगायचंच नाहीये. असं म्हणत अश्विन त्या गोळ्या खाणार तर सायली अश्विनच्या एक थोबाडीत देते आणि घरातले सगळेजण हे दृश्य पाहत बसतात. आज सायलीने अश्विनचा जीव वाचवलेला असतो. अश्विन म्हणतो, माफ कर वहिनी, मला माफ कर. आता सगळे घरचे अश्विनच्या जवळ येतात आणि अश्विनला प्रेमाने अंजारून गोंजारून नक्की काय झालंय हे सगळं सांगण्याचा प्रयत्न करत असतात, विचारत असतात. अश्विन अगदी खुलतो आणि सगळं सांगायला लागतो. अश्विन म्हणतो, रिया नावाच्या एका मुलीवरती माझं प्रेम होतं, पण तिने मला फसवून दुसरं लग्न केलं आणि याचमुळे मला खूप त्रास होत आहे. हे सगळं सत्य ऐकल्यावरती आता अर्जुन खूप चिडतो आणि म्हणतो, मी म्हणूनच सांगत होतो, प्रेम, भावना या गोष्टींना आपल्या जीवनात कधी स्थानच द्यायचं नाही, कारण या मुली अशाच असतात, म्हणजे एखाद्याचा फायदा घ्यायचा, त्याला फसवायचं हे त्यांची फितरत असते. म्हणून कधी प्रेमात पडायचं नाही, हे मी आधीपासून सांगितलं होतं, मी मला पण हे सांगतोय आणि तुला पण हे सांगतोय. असं म्हणत अर्जुन आता खूप चिडलेला असतो. रियामुळे झालेल्या अश्विनला त्रासाचं अर्जुनला वाईट वाटत असतं आणि तो म्हणतो,
एका मुलीमुळे तू तुझी ही अवस्था करून घेतलीस. अरे या मुलींच्या कधीही नादी लागायचं नसतं. अश्विन, तुझी ही कारणीभूत ठरण्यासाठी ती एकटी मुलगी जबाबदार आहे, असं म्हणत अर्जुन चिडलेला असतो आणि त्याला त्याच्या मित्रासोबत घडलेला प्रसंग सुद्धा आठवतो. अर्जुनचा प्रेमावरती नसलेला विश्वास याच प्रसंगामुळे असतो, पण सायली अर्जुनचा विश्वास प्रेमावरचा परत आणणार असते.